नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि परिचय. मी आनंद चौधरी धाकटोडे, राहणार गेवराई बाजार, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. जालना. माझी शेती जळगाव फिरून येते संभाजीनगरमध्ये. मला टोटल 8 एकर जमीन हे 60 मध्ये करायसाठी. तर ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2024मध्ये आपण यासारखी केली पाहिजे असं तुम्हाला कुठून सुचवलं, का सुचवलं? म्हणजे पहा सर, माझ्याकडे आहे ना, मी माझ्या अंदाजानं मी करून पाहिलं. पण नंतर मला हे व्हिडिओ नंतर हे कळालं. अरे मग मला पुन्हा माझी म्हणजे मनाला जास्त अजून पुन्हा जास्त वाटलं करायचं. तर मला एक म्हणायचं की आपल्या जिल्ह्यातले प्रथम SRT धारक विठ्ठलराव वैद्य, हां, ते तुमच्या तालुक्यातले दुसरेच. दुसरे शेतकरी आपले माऊली ज्ञानेश्वर शिंगारे, कंडारी. मग तुम्ही SRT करण्याचं सुचल्याच्या नंतर त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं? नाही, कोणाचंच घेतलं नाही. फक्त ते व्हिडिओमध्ये ते हे पाहिलं, काय म्हणतात त्याला, यूट्यूबवर ते हे पाहिलं आणि त्याच्यामुळं मला अजून जास्त जरा ते करण्याची प्रेरणा मिळत गेली. तर तुम्ही सुरुवातीला, मी आता बरेचसे शिकले सवरलेले शेतकरी बघतो किंवा इव्हन मी स्वतः माझं जरी उदाहरण घेतलं तर मी फक्त 1.5 एकरवर यासारखीला सुरुवात केली. कारण कुठलंही तंत्र स्वीकारत असताना आपण त्याच्यात कदाचित जर फसल्या गेलो किंवा उत्पादन नाही झालं तर अशा एक प्रकारची शंका माणसाच्या मनामध्ये असते. तर तुम्हाला असली कुठलीच शंका शिवली नाही का? नाही, म्हणजे माझ्याकडं ना लेबरची कमतरता म्हणजे काहीच नाही. माझं वावर कधी पडीतच राहायचं, गवत उगायचं, कधी हलकी जमीन, खूप गवत उगायचं. तर ते आम्ही अशी मनात हे केलं की पडीत म्हणून हे केले. खूप चांगली हिंमत आणि पुन्हा ती 7 एकर ते मला ते ट्रॅक्टरवाले, मी म्हणलं मला सरकी लावायची, तूर लावायची, तर ते लवकर येईनच नाही. बघा शेतकरी मित्रांनो, आमच्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातले ते वयोवृद्ध शेतकरी, तरुण शेतकऱ्यापेक्षा सुद्धा यांची हिंमत खूप दांडगी आहे. आणि सुरुवातीलाच ह्यांनी 1, 1.5 नाही, 2 नाही, तर लगातार 7 एकरवर SRT करण्याची हिंमत करून दाखवली. SRTवर एवढा विश्वास ह्यांनी दाखवला, म्हणून यांचं करावं तेवढं कौतुक कमी. तर तुम्हाला मला एक सांगा, आता शेवटचा प्रश्न. 4 एकर कपासी SRTवरती, आणि त्याच्यामध्ये तुरीचे तुम्ही पाटे टाकले? नाही, स्पेशल 3 एकर तूर वेगळी लावली. तूर एकर पाणी तर नाहीच? पाणी आहे. तर मग तुरीला पाणी दिलं होतं का? नाही. कपाशीला नाही, म्हणजे लईनच राहत नव्हतं. तर मग तुम्ही लागवड करीत असताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे शेतकरी, तुमचे भाऊबंद, तुमचे इतर नातेवाईक तुम्हाला हसत असतील? नाही, आजूबाजूचे शेतकरी तुम्ही मग कापसामधलं तण व्यवस्थापन कसं केलं? म्हणजे मला काही एक माहीत नसताना की बे असं शेतकऱ्याला विचारून तण इतकं वाढलं की लगे इतकं सगळं सगळं खालच्या त्या नालीमध्ये बेडवर सगळं म्हणजे लेबर ऐन टायमावर भेटले नाही, काही नाही. मग मी अशी हिंमत धरली की ते काही नसतं, माहीत नसताना ते ग्लायसोट बिगर होड मारूनच मारलं. बिगर होडाचं म्हणलं जे होईल ते होईल, येईल ते तर जाईल. तर ते कपाशीला त्याचा शॉक बसला का? गवतच वाढलं होतं.